गुंजनला येऊन पोचलो आणि सुंदर वातावरण आहे या ठिकाणी। हे बघा छोटं भीम आणि छोटी छोटी मुलं। चुटकी आहे ना, हा राजू। हा कोण आहे रे? जग्गू। आली चुटकी आली बर का। किती सारे एन्जॉय करतात लोक न्यू इयरचं। बसून बसून लय मच्छर चावायले। फायनली ट्रेन आलेले एक। फायनली मंडळी आपण येऊन पोहोचलो। सो हे गाईज, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी आज आपल्याला जायचं आहे ते म्हणजे फिरण्यासाठी। तर आता आम्ही आलो इथं रिक्षा स्टँडला। तर रिक्षाचं वेटिंग आलं आहे रिक्षा। तर आम्ही आता निघालो आहे आपल्या एरियामधून। तर फायनली रिक्षा मिळालेलं आहे आपल्याला। ओके, फायनली मंडळी आपण गुंजनला येऊन पोचलो आणि आपल्याला इथून जायचे बसने प्रवास करायचे। तर आता बस थोड्या वेळात येणार आहे। तर आपण बसची वाट बघू। इथे आहे बस स्टॉप। आपल्याला भेटली गाडी आणि आपण गाडीमध्ये बसलोय। आता निघालो इथून, आपण बघू शकता। आपण पोचलो ते म्हणजे वलसाडला। तर अजून आपल्याला जायचं समुद्र किनारा पाहण्यासाठी तिथल बीचला। तर स्वामीनारायण टेम्पल आणि साईबाबा टेम्पल बघण्यासाठी। तर वलसाडचं बस स्टँड या साईडला आहे आणि आपल्याला जायचं आहे या साईडने। तर मंडळी ऑटोमध्ये बसलोय आपण आणि आता निघालोय वलसाडमधून तिथल बीचला। तर फायनली मंडळी आपण येऊन पोचलो तिथं साईबाबा ध्यान मंदिर जवळ। आपण बघू शकता, दिसत आहे थोडं थोडं तिथं बीचवरती साईबाबा मंदिरच्या टेम्पलमध्ये हा आहे परिसर, आपण बघू शकता। तर आपल्याला जायचे साईबाबाचं दर्शन घेण्यासाठी। त्यासाठी पादत्राणे काढून घेऊ आधी। तर या ठिकाणी पादत्राणे काढण्याची सोय। तर हा आहे परिसर, आपण बघा। हा आहे साईबाबाचं मेन मंदिर तिथलचं। तर आपल्याला जायचं दर्शन घेण्यासाठी साईबाबाचं। तर आता आपण आतमध्ये जातोय।
पाहणार आहोत ते म्हणजे आजूबाजूचं गार्डन. तर हे आहे द्वारका माईचं गार्डन, बघू शकता. तिकडं आहे गो हाऊस, गायींचं वाडा, हरण, त्यानंतर गोट, डॉग वगैरे पाहायला मिळेल. हे बघा किती सुंदर वातावरण आहे. या ठिकाणी खारुताई पण आहे आणि आपल्याला रियालिटीमध्ये खारुताई, ही बघा खारुताई, खारुताई किती छान टुनटुन उड्या मारत फिरते. बघा बघा. गार्डन साईबाबा मंदिर परिसराच्या समोरचा रिलॅक्स करण्यासाठी बाकडं पण आहेत. आणि हा आहे मंदिर, मेन मंदिर, साईबाबाचं मंदिर. दर्शन वगैरे झालं आणि पूर्ण आपला परिसर पाहून पण झाला. आपल्याला जायचंय ते प्ले ग्राउंड मध्ये. आपण बघू शकता किती सुंदर वाटतं या ठिकाणी येऊन. तर आपण फायनली आलोय प्ले ग्राउंड मध्ये. हाय छोटा भीम बघायला आलोय आपण. तर हे बघा छोटा भीम आणि छोटी छोटी मुलं. ही चुटकी आहे ना, हा राजू. छोटा भीम, चुटकी, राजू. हा कोण आहे रे? जग्गू. या ठिकाणी लहान लहान मुलं खेळताना. ही बघा चुटकी, ही बघा चुटकी. तर बर्थडे सेलिब्रेशन चालू आहे. हॅपी बर्थडे न्यू इयरचं. आली चुटकी, आली बरं का. सो गाईज, आमचे दादूचे फेवरेट कार्टून प्रत्येक लहान मुलगा इथे येऊन एन्जॉय करतोय. आपण बघू शकता. हे वा. आणि हा छोटा भीमचा जोडीदार मोठा भीम. त्यांचं आवडतं कार्टून आहे, त्याच्यामुळे त्यांच्याच जवळ थांबलेले. तर शाळेतील मुलं पण आलेले, सहल आलेले. आपण पहा इथं एन्जॉय करतात. तर भरपूर जाम भूक लागले, त्याच्यामुळे आता जातोय आम्ही काहीतरी खाण्यासाठी. ओके. साई दर्शन भोजनालय कॅन्टीन. तर मंडळी आपण आलो कॅन्टीनमध्ये जेवण करण्यासाठी. तर फायनली मंडळी आपलं जेवण येऊन लागलंय. तर जेवणामध्ये काय आहे, भात आहे, चपाती आहे, वरण आहे, बटाटा भाजी आहे आणि सलाड आहे. तर 2 प्लेट मागवलेत आणि आता आपण जेवण करतोय. चला तर मंडळी जेवण करून नंतर जेवण झालेलं आहे आपलं. पोटोबा पॅक झालेलं आहे. तर आता आपल्याला जायचंय बीचवर जायचंय. आपण बीचवर येऊन पोचलो. समुद्र, थांब समुद्र आपल्याला बघायला मिळणार आहे. तर हे पहा. येऊन पोचलो आपण बीचवर. इथं येऊन पोचलो. तर आपल्याला परत आणखी तिकडं जायचे, स्वामीनारायण टेम्पल, इथल बीच. हे बघा अथांग समुद्र आणि आपण आनंद घेतोय. सो हॅपी न्यू इयर. सो आज आहे 1 जानेवारी 2024. तर आपलं सुरुवात ह्या बीचवरनं झालेले. दादू काय करतोय आपल्याला पाहायचंय.
माकडाचं पिल्लू आहे, किती सुंदर आहे. बघा शंख आहे, किती सुंदर आहे. आपण बघा आणि सूर्य सुंदर दिसतंय. तर पाण्यात भिजायचं होतं पण थंडी आहे आणि आपल्याला अजून भरपूर लांब जायचंय, त्याच्यामुळे मी पाण्यामध्ये भिजू शकत नाही. बघा किती सारी गर्दी आहे आणि आतमध्ये पण किती आहे, किती सारे एन्जॉय करतात लोक न्यू इयरचं. सो नवीन वर्ष सेलिब्रेट करण्यासाठी भरपूर आलेले आहेत. आपण पण या नवीन वर्षाचं कुठेतरी फिरा, एन्जॉय करा जसं आम्ही करतोय, हे की नाही. चला तर मग आनंद घेऊ आपण. आवाज व्यवस्थित येत नसेल कारण की हवा भरपूर जोरात चालू आहे. तर हे बघा लहान मुलांसाठी आहेत. आता आम्ही खातोय ते म्हणजे चनाचूर. सो फायनली मंडळी आपण स्वामीनारायण टेम्पलच्या परिसरमध्ये येऊन पोहोचलो. तर बघा किती नियोजन आहे आणि किती सुंदर वातावरण आहे. थोडं स्वच्छ वातावरण आहे. तर आपण बघू शकता पूर्ण परिसर एकदम स्वच्छ आहे आणि तर भरपूर मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात. आणि त्या साईडला आहे समुद्र किनारा बघा आपण, आणि हा आहे स्वामीनारायण टेम्पलचा परिसर. हे बघा फायनली मंडळी आपण आधी दर्शन घेऊ, मग नंतर आजूबाजूचा परिसर कॅप्चर करू. ओके, तर पूर्ण व्हिडिओमध्ये लागून हा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा. आपण पूर्ण परिसर बघणार आहोत. तर फायनली आपण येऊन पोचलो. मंडळी आपण आता दर्शन घेण्यासाठी जातोय. तर सगळ्यात आधी आपण गणपती बाप्पाचं आणि गणपती बाप्पाच्या आईवडिलांचं दर्शन घेऊ. तर मंडळी आपलं दर्शन झालेलं आहे आणि आपण आता जातोय बाहेरचं परिसर बघण्यासाठी. होतं आतील दर्शन. हे मंदिरचं बॅक साईड. सुंदर वातावरण आहे आणि मंदिरचा सुद्धा परिसर एकदम मस्त आहे. मंदिर सुंदर दिसते, बिल्डिंग स्ट्रक्चर आणि मंदिर पण किती भारी आहे.
हे बघा मंदिर, द चर्च अँड एक्साइट. हे पहा, इकडे एक गार्डन. तर फायनली मंडळी दर्शन वगैरे करून पूर्ण परिसर बघून आता बघा सूर्य पण बुडायला गेलाय आणि प्रत्येक पर्यटक आता घरी जाताना आपल्याला दिसेल. तर गर्दी खूपच कमी झालेली आहे. जो तो आपल्या घरी चाललाय आणि सूर्य पण जवळपास आपण गाईज पाहू शकता नाईटचं व्ह्यूज. नवीन वर्ष साजरं करण्यासाठी आलेले तितल बीचवर. तर आपल्याला जायचंय आता रूमवर. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर बीचवरून इथवर आपण रिक्षाने आलो आणि आपल्याला जायचंय आता बसने. आपण आलोय बस स्टँडला आणि बस नाही आहेत तर आपण जाणार आहोत ट्रेनने. तसे बस इथं अवेलेबल नाही आहेत. हे बघा पूर्ण खाली आहे बस स्टँड. फक्त एकच बस आहे पण ती पण दुसऱ्या साईडला जाते, वलसाड बस स्टँड. तर आपल्याला जायचं ती म्हणजे आता ट्रेनने जावं. तर फायनली आपण येऊन लागलो वलसाडच्या रेल्वे स्टेशनला. आपल्याला आता तिकीट काढायचे. फायनली आपण तिकीट काढलंय बघा. चला तर मंडळी तिकीट काढून घेतलं. आपल्याला आता जायचंय ट्रेनने. सो गाई ट्रेन आलेली आहे पण आपलं नाही आहे. फायनली आपण रेल्वे स्टेशनला आलोय. 6:57 झालेत म्हणजे जवळपास 7 वाजलेत. ओके गाईज, तर आपण आता ट्रेनची वाट बघतोय. आराम करू. अहमदाबाद मुंबई सेंट्रल नंदुरबार ट्रेन. तर मंडळी आपल्याला वापीला जाण्यासाठी ही ट्रेन गेल्यावर समोरची ट्रेन येईल. आहे वलसाडचा रेल्वे स्टेशन. 7:10 झालेले आहेत. बसून बसून लई मच्छर चावायले. तर फायनली ट्रेन आलेले 1 तास झाला. एक तास नंतर ट्रेन आलेली ही मंडळी. आपल्याला जायचं ट्रेनने. खूप गर्दी आहे रे, खूप गर्दी आहे. गाईस गर्दी पहा किती आहे. पुढे आहेत ना पण AC आहेत ना. मंडळी फायनली आपण चाललोय. बोला खाली 5 मिनट रेस्ट करके पीछे चले जाएंगे. ऑप्शन चालू केलं ना. धीरे धीरे करके आ जाना. एसटी में हूं. चला तर मंडळी फायनली आपण 8 वाजलेत आणि 1 तास नंतर आपण जातोय.
पोहोचलो. गती कमी झाली रे. हे बघा मंडळी, आपण आलोय वापी स्टेशनला. मंडळी आपण आलोय सो येऊन पोहोचलो आपण. पटना वाले यात्री प्लेटफॉर्म पर 3 पे पहुंचे. बांद्रा हरिद्वार मध्ये आलो होतो आपण. चला तर गाईज, आपण जातोय सरकता जिनावरून. फायनली मंडळी आपण येऊन पोहोचलो. गर्दी आहे. वापीचं स्टेशन. ट्रेन नंबर 12921 फ्लाइंग रानी सूरत वाया वलसाड. रेल्वे स्टेशन. हे बघा आपण रात्रीचं नजारा, रात्रीचं व्ह्यूज वापीमधलं. ते ट्रॅफिक आहे आपण बघू शकता. तर फायनली मंडळी आपण रूमला पोहोचलो. तर कसं काय वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ? जर आवडला असेल तर लाईक नक्की करा, आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. टेक केअर. बाय बाय.